मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. कुणाच्या नशिबी काय असेल हे खरंच सांगता येत नाही. आता नामा जगदाळे या गरीब आणि मवाळ इस्माच्या वाट्याला राधासारखी देखणी आणि तल्लख बायको येण्याचं काय कारण होतं? 2 हात, 2 पाय, 2 डोळे आणि कसेबसे नाक तोंड असलेली साडी चोळी लेणारी कुठलीही वस्तू त्याला बायको म्हणून सहज चालण्यासारखी होती की? पण नामाचं नशीबच भडवं सिकंदर निघालं. राधा म्हणजे एक अप्रूप बाई होती. एक पंचकल्याणी घोडं चालावं तशी चालायची आणि बोलताना गुळमाट हसायची. कसं चालावं, कसं बोलावं, कसं हसावं हे तिच्याकडनं इतर बायकांनी शिकावं असं होतं. शपथ, राधा गावाकडं सायडिंगला पडली म्हणून, नाहीतर पुण्याला जर का असती ना ती, तर तिने हसण्या मुरकण्याचे क्लासेसच चालवले असते. असा हा हातपाय फुटलेला केतकीचा गड्डा नामा जगदाळीच्या पदरी पडला आणि अख्खा गाव चाट पडला. गाव चाट पडला पण नामा मुळीच डळमळला नाही. त्याला तसं डळमळायचं कारणच नव्हतं मुळी. कारण कुठल्याही गोष्टीचा माणसानं जरा विचार करावा हा प्रकारच त्याच्या बाबतीत नव्हता. डोक्याचा उपयोग केसाच्या लागवडीसाठी एवढंच त्याला माहीत. रोज आपलं गाढवासारखं राब राब राबावं आणि 2 वेळ तुकडा मोडून हरी हरी करीत झोपी जावं, असाच त्या सालस आणि सनदशीर ग्रहस्थाचा उद्योग होता. आपली बायको कशी आहे आणि त्याबद्दल गावाची मतं काय आहेत याच्या उसाभरीत नामा कधी पडलाच नाही. त्याची त्याला कधी गरजही वाटली नाही. त्याला न का गरज वाटेना, पण शिवा जोंधळ आणि आबा कनसे ही जोडी मात्र अस्वस्थ झाली होती. नामा जगदाळीच्या डोक्याला बाशिंग लागलं आणि ह्यांचा मस्तक शूळमुळापासनं उठला. आपल्याच वयाचा नामासारखा माणूस रुईच्या कापसाचा बिछाना करतो आणि आपण एवढे हुशार असून देखील आपल्या अंगाखाली फाटक्या तरटाचा पत्ता सुद्धा असू नये या गोष्टीचा त्यांना सारखा हेवा वाटायचा. काय करावं आणि कसं करावं याच प्रश्नानं त्यांचं मस्तक सुन्न व्हायचं. पण सुन्न मस्तकातून कोणतीच आयडिया मात्र बाहेर पडत नव्हती. त्यांच्या जीवाला हा एक घोरच लागून राहिल्यासारखा होता. एकदा शिवा आणि आबा पारावरती निवांत बसले होते. सकाळची कामाची माणसं उद्योगाच्या ओढीनं आपापल्या रानाकडे चालली होती. तसली कुठलीही घाई या जोडगोळीला आजवर माहिती नव्हती. माणसं उजाडल्यापासून अंधार पडस्तवर का म्हणून बरं राबत असतील ही त्यांची शंका फार पूर्वीपासून होती. ती दूर करून घेण्याचे कष्ट मात्र त्यांनी कधी घेतले नव्हते. एकूण अंगाला कसली तसदी लावून घ्यायची नाही असा त्यांचा नामांकित गुण होता. हातपाय न हलवता डोकं वापरून ते चालून आणि त्यासाठी ते खाजवून ज्या आयड्या निघतील त्या तेवढ्या आपल्या हे त्यांचं धोरण होतं. पानोट्याची वाट पारावरूनच जात होती आणि सकाळची वेळ असल्यानं गावातल्या बायकांची वर्दळ त्याच वाटेनं चालली होती. त्याला अर्थातच शिवा जोंधळे आणि आबा कनसे या थोर आणि सभ्य इस्मांना मुळीच इलाज नव्हता. वयाने दोघेही तरुण, त्यामुळे गावातल्या तरण्या ताठ्या बायकांकडे त्यांची नजर जाणे अगदी साहजिकच होते म्हणा. आणि नुसतेच काय पाहायचे म्हणून एखादे चावट वाक्य, लावणीचा मुखडा किंवा शिळेची तान त्यांच्या ओठातून बाहेर पडल्यास त्याबद्दल त्यांना दोष देण्यात तरी काय हशील. एकूण त्या सकाळच्या रम्य आणि प्रसन्न प्रहरी शिवा आणि आबा व पाण्याला जाणाऱ्या येणाऱ्या तरुण व सुंदर बायका यांचा बघाबघीचा व हसाहशीचा गोड खेळ चालू होता. आणि तेवढ्यात नामा जगदाळ्याची राधा रिकामी घागर घेऊन घराकडून नदीला जात असल्याचे शिवा आणि आबा या दोघांनीही पाहिलं. दोघेही भिडू जरा चपापले आणि सावरून बसले. त्यातल्या त्यात ऐटबाज आणि रुबाबदार दिसण्याची खटपट करू लागले. दोघेही एवढे तयार गडी, पण राधा येत असल्याचं बघताच पठ्ठे जरा यडबडले. पण उसना धीर आणून राधा जवळ येताच शिवा बोलला, आबा, घागर चालले र पाण्याला सकाळ सकाळी. नुसते घागर काय म्हणतोयास खुळ्या, तांब्याची घागर हाय. मनामनाची म्हणनास. आता तांब्याची का जस्ताची, त्याच्याशी आपल्याला काय करायचंय र? मग कशाची म्हणतोस? नव, पाण्याला चालली हे सांगितलं तुला र.
मग त्यात काय नवीन सांगितलंच म्हणतो मी. या दोघांचे हे बोलणं चालू असता मोठाल्या डोळ्यांनी बघत राधा पाण्याला निघून गेली आणि शिवा आणि आबा आंबट तोंड करून एकमेकांकडे बघत बसून राहिले. थोड्याच वेळाने राधा भरलेली घागर घेऊन वर आली. जोडगोळीला परत जोर आला. आबा म्हणाला, गड्या, नामाचा माळा हाय झकास र. माळा झकास हाय खरं, मशागतच वाईस कमी पडत असल र. कशावरनं र? कशावरून काय मर्दा विचारतूयास? नामा एकटा गरीब आणि दमगीर माणूस. मळ्याची उसाभर त्याच्याच्यानं रेटवत्या व्हय. 2 नेटाक माणसं घ्यावीत मदतीला. कोण नाही म्हणणार आहे व्हय अशा कामाला. आता तो मगदुमाचा मळा सुदीक नामा एवढाच आहे, पण त्यानं ठेवलाय नाही का झोकात. बागायती म्हटल्यावरती चाल ढकल करून चालत नाही बाबा. व्हय, पण हे नामाला सांगणार तरी कोण आणि कसं सांगणार? या आणि सांगा की. राधाचं हे वाक्य ऐकून दोघांच्याही जिभा टाळ्याला चिकटल्या आणि अंगाला कापरं भरलं कापरं. राधाला पाहूनच त्यांनी बोलणं काढलं होतं. ही गोष्ट अगदी खरी होती. परंतु राधा हे सारं ऐकायला थांबेल आणि आपल्यालाच ती काहीतरी बोलेल याची त्यांना मुळी अपेक्षाच नव्हती. अपेक्षा नसली तरी गोष्ट तशी घडली होती आणि दोघेही यडबडले होते. आम्हाला वाईच पाणी मिळेल का? शिवा कसा बसा म्हणाला. खरंच त्याच्या घशाला फार कोरड पडली होती. कानरडी सुकली वैर तुझी. फार सोस पडलाय घशाला. आवाज मुस्काड आता उचकटलंस र. नदीला रगड आहे की पाणी. जावा आणि त्या म्हण. नदी परात समिंदरात मांदाळ भरले की पाणी. खारट पाण्यानं तहान जात्या व्हय कधी? गोड्या पाण्याची तहान लागल्या व्हय तुम्हा दोघांसनी? राधा म्हणाली. व्हय, तुमच्या घागरीतलं घोटघोट पाजा की पाणी. पाणी असं उभ्यानं पिऊ नये हे तुम्हाला अजून कसं कळत नाही व? आणि एवढं बोलून राधाने एक झक्काच मुरका मारला. तसं शिवाच्या आणि आबाच्या काळजाचं पाणी पाणी झालं. मग कसं प्यावं म्हणता पाणी? आबा लाडात येऊन विचारू लागला. त्याचं काय हाय आबाराव? घागरीतलं पाणी तांब्यानं घ्यावं, तांब्यातलं पेल्यात घ्यावं आणि खाली सप्पय बसावं आणि दमादमानं घोटाघोटानं पाणी प्यावं असं म्हणता. व्हय, म्हणजे तानबी भागत्याने सांडलवण बी फारशी होत नाही. राधाचं हे चाळुंकीच्या आवाजातलं मंजूळ बोलणं ऐकून आबाच्या आणि शिवाच्या काळजाचे ठोके जोराजोरानं पडू लागले. पाण्यासंग जरा गुळाचा खडा असला की आणखी मज्जा येत्या. गुळ पाणी करा उगच म्हणत्या ती व्हय. राधाचं खरं हाय शिवा. बघ बाई कशी हुशार हाय. आबानं शेरा मारला. हुशार हुशार रगड हाय खरं, पण पाण्याचं काय? या की घराकडं. असं कधी कोण कुणाला पाणी दिल का? एवढं म्हणून अंगाला झोके देत आणि घागरीचा तोल सावरीत राधा निघून गेली. त्याच दिवशी शिवा जोंधळे आणि आबा कनसे यांनी नामा जगदाळेच्या घरी मोर्चा वळवला. सबंध दुपार विचार करण्यासाठी दोघांची डोकी टकरा खेळत होती आणि अखेर फार विचार करून करून जेव्हा त्यांची टाळकी ठणकू लागली तशी ही जोडी रात्रीची भाकरी लवकर खाऊन नामाकडे टपकली. नामा दिवसभराच्या कष्टाने थकला होता आणि भरल्या पोटामुळं त्याचे डोळे जडशीळ झाले होते. माशी घोंगावी तशी झोप घोंगावत होती. पण शिवा आणि आबा आल्याचं बघताच नामा बूड उचलून उठला. त्यानं खुंटीचं घोंगडं भुईला टाकलं आणि दोघांना त्यावर बसून दात कोरत आपण अंग चोरून बसला. आपल्याच घरात अंग चोरून बसणाऱ्या नामाचं आबा व शिवाला आक्रीत वाटलं. पण नामाचं फार कौतुक करायला त्यांची मनं थाऱ्यावर तरी कुठं होती. राधाचं सकाळचं बोलणं त्यांच्या कानात घुमत होतं आणि तानेनं त्यांच्या घशाला सारखी कोरड पडत होती. काय कंपनी, काय बातमी? नामानं विचारलं. सांगा की तुम्हीच. आबानं नामाकडेच बातमी विचारली. मला हिथं पाठ खाजवायला टाइम नाही. माझ्याकडं कशाची आल्या र बातमी? नामा आणखी गरिबीच्या आवाजात म्हणाला. आबा शिवाला तर नामाची एकच श्रीमंती दिसत होती आणि आम्ही काय पेपर छापतोया व्हय बातम्या बाळगायला? शिवा म्हणाला. तसं नव्ह, तुम्ही मुलकाचं बाकळ हायसा. काहीतरी काढत असतायसा. नामाला एकूण आबा आणि शिवा याच्याबद्दल आदर आणि कौतुक दिसत होतं. मग आम्ही जातो बाबा. तू आम्हाला असा हरभऱ्याच्या झाडावर बसवायला लागलास गड्या. नाही थांबत. आबा बूड उचलत म्हणाला. अरे उठू नकासा, बसा बसा. नामाचा असा आग्रह झाला तरी शिवा बोलला. गड्या, आम्ही सडी माणसं. तू लगीन झालेला गडी हायस. आम्हाला का थांबवीत बसलायस? सुटतो आम्ही आता. ठावा हाय, बसा र. एवढा मान घेऊ नये.
आता नामाचे एवढे अगत्य मोडायचे तरी कसे, म्हणून आबा आणि शिवा मोठ्या नाईलाजाने बसून राहिले. आठवण झाल्याने नामानं विचारलं, काय र आबा, ते परवा मुंबईत दरुड कसलं पडलं र? शिनीमाच्या माणसाची काय काय भानगडती? ती मध्ये बॉम्बेत गडबड झाली ती व्हय? तुला काय काय समजले र त्यातलं? कोणतरी म्हणाल, तो संगमवाला राज कपूर आणि कोणती उजालातली माला का काय यांच्या घरावर दिवसा दरुड पडलं आणि त्यासनी पाक धुतलं र. भलती स्ट्रांग बातमी हाय की र ही. शिवानं मध्येच तुंबा हाणला. नव, मला काय ते नीट कळालेलं नाही. कोण काय तरी बोललं ते माझ्या कानावर आलं. नामाने आपल्या कानावर हात ठेवीत म्हटलं, मला निराळच कळलं र. शिवानं सुरुवात केली. इतक्या दिवस गुरासारखं राबून सिनेमाच्या धंद्यात फारशी कमाई होत नाही, म्हणून मुंबईच्या नटनट्यांनी एक वेगळीच काढल्या. भूपतची नव्हती का माग तसली? आणि पुढं? नामानं विचारलं. आणि हेच की र, दिसला पैसवाला की घाल दरोडा, दिसल्या नोटा की घाल झडप, असा धंदा जोरात सुरू आहे म्हण तिकडं. शिवानं आता बैठकीला हळूहळू रंग आणला. मध्येच आठवण झाल्याने नामा मोठ्यानं म्हणाला, राधे तू झोप ग, उगी ताटकवू नगस. मी जरा बोलत बसलूया. दोस्त आले ते माझ्याकडं, तू पडून घे ग. रात्र वाढत होती, गप्पा रंगत होत्या. नामा झोप विसरला, बायको विसरला आणि तल्लीन होऊन शिवाचं बोलणं ऐकू लागला. शिवा सांगत होता, नामा ऐकत होता. शिवा बोलत होता, नामा त्याला दाद देत होता. नामाच्या डोळ्यात शिवाबद्दलचे कौतुक होते, त्याच्या कथनशैलीचे स्वागत होते. आपली माहिती किती चुकीची आणि शिवाची कशी अचूक याबद्दल नामाला खात्री होती. यात फक्त आबा अस्वस्थ होता. वरकरणी शांत असला तरी आतून त्याची घालमेल चाललीच होती. आबा मधूनच म्हणाला, नामा, मला गड्यात तहान लागल्या र. आहा रे शाणा, आम्ही काय गाढव म्हणून गप्पा मारत बसलोय व इथं? शिवानं आबाला चापलं. अर त्याला तहान लागल्या तर इना का आतनं पाणी पिऊन त्या बिचाऱ्याला का अडवतूयास? नामानं अतिशय रास्त आणि सनदशीर भूमिका घेतली. तहान काय त्याला एकल्यालाच लागल्या व्हय? रगड आमच्या नरडीला सुधीक सोस पडलायच की. मी पिऊन आल्यावरती मागणं तू जा की र. आबा रडवेल्या सुरात म्हणाला, नामा, आता तूच सांग गड्या, बडबड करणारा मी आणि ह्या आबाला तहान का लागावी? आतमध्ये राधाची चुळबुळ चालली होती. उसासे कूस पालटण्याचा आवाज बाहेर स्पष्ट येत होता. आबाला सकाळची राध आणि तिचं बोलणं आठवत होतं. तिचं गोड हसणं आणि जीव घेणारं मुरकणं दिसत होतं. चांगली नामांकित संधी आली होती, पण शिवाच्या अडवणुकीमुळे त्यात माती पडत होती. आपण काय जरा वेळाने बाहेरच्या सोप्यात आलोच असतो, मग शिवाने पाणी प्यायला खुशाल आत जायचे होते. आबा, मी बडबड करून तानेजलोय. मी आधी पाणी पिऊन येतो, तवर तू नामाशी गप्पा मार हकडं. आबाच्या कपाळाची शिरच फुगली. त्याच्या डोळ्यात रागाचे आणि संतापाचे पाणी गोळा झाले. दात खाऊन आणि हात चोळत आबा बोलला, तू तर कसा जातोस ते बघतोच की र मी. पाणी पिला नाहीस तर काय मरतोयस व्हय? आम्ही काय गाढव म्हणून बसलोय व्हय इथं? अरे मी जाऊन आल्यावर तू जाच की र. शिवा म्हणाला, आम्ही मगाशी तुम्हाला हेच म्हणत होतो, आधी मला जाऊन येऊन दे. आबा परत कळवळला, आमची पण काय तहान बनावट नाही व, अस्सलच हाय, आधी मीच जाणार. शिवानं पेच कायम ठेवला. अरे साधं पाणी प्यायचं तर त्याला एवढी मारामारी तरी कशाला करतायसा? मीच आणतो की पाण्याची तपेली बाहेर. असं म्हणत नामानं पाण्याची तपेलीच बाहेर आणली. तांब्या तांब्या पाणी पिऊन देखील शिवा आणि आबा यांच्या तहाना भागल्या नाहीत. भागणं शक्यच नव्हतं मुळी. तांब्याची घाटदार घागर आत कुसा बदलत होती. पुढं मग गप्पा रंगल्याच नाहीत. पाणी पिऊनही आबा आणि शिवा अस्वस्थ का, हे नामाला अखेरपर्यंत कळलंच नाही. थोड्या वेळाने सोप्याचं मधलं दार लावून घेत राधा म्हणाली, आपसात मेळ असल्या बिगार नसत्या फंदात पडू नये माणसानं.